कामाचा दर्जा. संजय आणि त्याचे मित्र त्यांची वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या सदूकाकांशी गाढ मैत्री होती. आज अभिजित वगळता सगळे खुशीत होते. काका म्हणाले, "अरे अभिजित, तू का गप्प गप्प? परवाची तुझी मुलाखत ठीक झाली ना?" अभिजित काहीच बोलेना. काकांनी फारच आग्रह धरल्यानं सुजितनं अभिजितच्या हातातलं पत्र काकांना दिलं. ते म्हणाले, "अरे, कायमची नोकरी मिळूनही तू रडतोस कसला?" अभिजितला नोकरी मिळाली, पण चतुर्थ श्रेणीची, म्हणून तो नाराज होता. काकांनी त्याला विचारले, "किती लोक मुलाखतीला होते रे?" "400." "अभिजित, जागा किती होत्या?" "काका, 30." "तुझ्यात काही विशेष आहे, म्हणून तर 400तून तुझी निवड झाली." प्रयत्न करून उन्नती करणं आपल्या हातात असतं. योग्य वेळी सर्व काही मिळतं. निराश न होता वर जाण्याची जिद्द बाळगा. प्रामाणिक प्रयत्नांनी तू निश्चित ध्येय गाठशील. खऱ्या अर्थाने यशस्वी होशील. कोणतेही काम उच्च किंवा नीच नसतं. काम करण्याची पद्धत, हेतू, वृत्ती ही उच्च नीच असतात. उच्च पदस्थ भरपूर पगार घेऊनही लाचलुचपत करीत असेल तर उच्च हेतूनं कर्तव्य करणं हीच खरी देशसेवा असते. उठ, उद्या कामावर हजर हो. धन्यवाद. तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी कथा तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.